माढा मतदारसंघाबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा मतदारसंघ म्हणून सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागलेल्या होत्या। आता तरी आपला 5वीला पुजलेला दुष्काळ संपेल अशी आशा या माढा मतदारसंघातल्या लोकांना होती। 5 वर्षानंतर नेमकं काय झालं, कुणाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या, कुणाच्या वाट्याला अपेक्षा भंग आला, पाहूयात लेखाजोखा माढा मतदारसंघाचा। माढ्याचं आता बारामती होणार। माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या आशा भलत्याच पल्लवित झाल्या होत्या। कारणही तसंच होतं। पवारांना मत म्हणजे भावी पंतप्रधानांना मत अशी हूल त्यावेळी राष्ट्रवादीने उठवलेली होती। काही नाही तर किमान 5वीला पुजलेला आपला दुष्काळ तरी दूर होईल अशी आशा माढेकरांना तेव्हा नक्कीच वाटली होती। त्यात देशाच्या कृषी मंत्र्यांचा हा मतदारसंघ, त्यामुळे इथे एखादा सिंचन प्रकल्प येईल, एखादा अन्न प्रक्रिया उद्योग येईल अशा अपेक्षाही माढावासियांच्या होत्या। पण आज 5 वर्षांनंतर माढ्यात थोडी खुशी बाकी गम अशीच परिस्थिती दिसते। दुष्काळातली आर्थिक मदत ही पवारांनी आपल्या मतदारसंघासाठी खेचून आणली। माढ्याचे खासदार म्हणून पवार त्यांच्या कामावर समाधानी आहेत, पण विरोधक मात्र नाराजच आहेत। खरं म्हणजे सोलापूर जिल्हा हा भाग्यवंत जिल्हा आहे राजकीय दृष्ट्या। म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये देशात एका जिल्ह्याचे 2 मंत्री आणि चांगल्या पदावरती नाहीत असं मला वाटतंय। परंतु सोलापूरचं राजकीय भाग्य आहे, एक मजबूत कृषी मंत्री मिळालेले आहेत आणि एक मजबूत गृहमंत्री मिळालेले आहे। पण सोलापूरच्या जनतेची मात्र वाईट अवस्था आहे। जनता मात्र दिशाहीन झालेली आहे। जनतेला मात्र चांगलं काय सौभाग्य वाटत नाही। खूप मोठ्या अपेक्षा केलेल्या होत्या, त्यातल्या एक 10% जरी अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या तरीसुद्धा जनतेला आनंद वाटला असता। विरोधकांचं ठीक, पण माढ्यातले मतदारही पवारांवर नाराज आहेत। गेल्या वर्षी फार मोठा दुष्काळाला या सोलापूर जिल्ह्याला सामोरं जावं लागलं आणि आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकुशलतेमुळेच या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये येवन सोलापूर जिल्ह्यामध्ये जो काही दुष्काळामध्ये आम्ही आज सामना करू शकलो ते फक्त आदरणीय पवार साहेबांमुळेच। त्यांच्या विरोधात आम्हाला बोलून चालतच नाही हो। पवार बाबतीत का ना का आम्हाला थोडंफार देतात आणि त्यांच्या विरोधात आम्ही बोलून बिलकुल चालत नाही। बेरोजगारीचा प्रश्न गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक तीव्र झालेला आहे। पवार साहेबांच्या इथे येण्यामुळं नवीन सरंजामशाही राजकारणातली आली। शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ख्याती असलेल्या शरद पवारांना जर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलं तर बारामतीप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघाचं देखील नोंदवणूक होईल अशी इथल्या मतदारांना अपेक्षा होती आणि या भाबड्या आशेपोटीच इथल्या मतदारांनी पवारांना भरघोस मतांनी विजयी केलं। मात्र गेल्या 4.5 वर्षातील पवारांची कार्यप्रणाली पाहता, राष्ट्रवादीचे नेते वगळता इथल्या मतदारसंघातील सर्व समाज घटक पवारांच्या कार्यप्रणालीवरती प्रचंड नाराज आहेत। आता तर पवार राज्यसभेवरच निवडून गेले, बारामतीत सुप्रियाताईंची सोय झाली, माढ्याचे मतदार मात्र तहानलेलेच राहिले। सुनील उमरे, IBN लोकमत, माढा।